नमस्कार, सिडनीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 2 मे 2025 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। भक्तीचा प्रकाश जीवनात आनंद आणि समृद्धी देतो। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा, कर्जमाफी द्या अशा मागण्यांसाठी अमरावतीत आज भगव्यांचा महासागर रस्त्यावर उतरला। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज काढलेला ट्रॅक्टर मोर्चा झाला सरकारला दिलेला इशारा। विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन अमरावतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला। गाडगेबाबा मंदिर, गाडगेनगर इथून सुरू झालेला हा मोर्चा भगवे ध्वज, घोषणाबाजी आणि वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। तेव्हा भाऊ शेतकऱ्यांचा सातबारा कधी करता कोरा कोरा, जवान मरतोय किसान मरतोय, पंतप्रधान मात्र परदेश फिरतोय अशा बॅनरांनी मोर्चात संतप्त भावना व्यक्त झाल्या। मोर्चात खासदार आणि शिवसेना नेते अरविंद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती। राज्य सरकारवर सळकून टीका करताना त्यांनी सांगितलं, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देऊन बसलेले सरकार आजही फक्त जाहिरातींमध्येच अडकलेले आहे। शिंदे गटात उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रवेश करत असल्याच्या प्रश्नांवर मात्र सावंत यांनी उत्तर देणं टाळलं। शिवसेना पदाधिकारी सोबत संपूर्ण कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी आहेत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व्हावी ही प्रमुख मागणी आता उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे अरविंद सावंत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत, खासदार आहेत, त्यांनी सुद्धा याची मागणी केली आहे। थेट आता धन्यवाद मोर्चा चालू झाला आहे। कॅमेरामॅन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता भाषण नाही तर कृती हवी। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन देऊन बसलेले सरकार आजही फक्त जाहिरातीमध्येच अडकले आहेत। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणारा का, ट्रॅक्टर मोर्चाला यश मिळणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। शेतकऱ्यांच्या हक्कावर घाला आणि त्यावर आता रोष व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्या युवा सेनेने धडक दिली आहेत। फक्त 1 रुपयात मिळणाऱ्या पीक विमा योजनेच्या बंद निर्णयावर आज युवा सेनेचा संताप उफाळून आला। कृषी विभागाच्या निष्क्रियतेविरोधात थेट जिल्हा कृषी कार्यालयावर आक्रमक मोर्चा काढण्यात आलाय। शेतकऱ्यांकरता 1 रुपयात पीक विमा काढली होती ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारने। 1 वर्ष ही योजना चालू ठेवली आणि 1 वर्षानंतर 1 रुपयात पीक विमा योजना ही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि फडणवीस सरकारने बंद केली। याबाबत आज आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो, कारण शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ हे सरकार खेळत आहे। एकीकडे ही पीक विमा योजना बंद करण्याचा घाट या सरकारचा असल्यामुळे 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना ही बंद केली आणि जे त्याच्यामध्ये पीक नुकसानीची नुकसान भरपाई देण्याचे जे नियम अटी होत्या त्याच्यात सुद्धा बदल करून पीक कापणी प्रयोगावर फक्त ह्या नियम अटी आणलेल्या आहे। त्यामुळे आज जिल्हा कृषी अधीक्षकांना आम्ही निवेदन देऊन इशारा दिला की 7 दिवसात 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्याची घोषणा रद्द करावी आणि शेतकऱ्यांना 1च रुपयात पीक विमा द्यावा, अन्यथा शिवसेना कृषी मंत्र्यांना या अमरावती जिल्ह्यात पायी ठेवू देणार नाही असा इशारा आज या ठिकाणी देतो। शेतकरी संकटात असताना त्याच्यासाठी असलेल्या योजनाचा बंद केल्या जात असतील तर त्याचा तीव्र विरोध होणारच आणि याच इशाऱ्यासह युवा सेनेने सरकारला आज थेट
चपलांचा हार दाखवून चेतावणी दिली आहे. आता सरकारने वेळेत निर्णय घेतला नाही तर पुढील आंदोलनात अधिक आक्रमक होतील असा इशारा स्पष्ट केला आहे. भंडारा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आठवडी बाजारात जिथे नागरिक विशेषतः महिला खरेदीसाठी गर्दी करतात तिथेच पोलिसांच्या नजरेसमोर वरली मटक्याचा अड्डा खुलेआम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक नागरिकांनी या अड्ड्याचा व्हिडिओ सिटी न्यूजला पाठविला असून या व्हिडिओमध्ये जुगार कसा बिंदासपणे सुरू आहेत हे स्पष्ट दिसत आहेत. विशेष म्हणजे हे सगळं घडतंय पोलीस स्टेशन पासून काही अंतरावरच. पहा हा खास रिपोर्ट. बडनेरा शहरातील आठवडी बाजार एक ठिकाण जिथे दररोज नागरिकांची वर्दळ असते. मात्र याच बाजारात अगदी पोलिसांच्या नाकासमोर खुलेआम सुरू आहेत वरली मटक्यांचा अड्डा. होय, स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार करत म्हटलं आहे की दिवसाढवळ्या कोणत्याही भीतीविना मटक्याचा टेबल मांडून जुगार खेळला जातो आणि हे सर्व घडतंय पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर. या सगळ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर व्हिडिओ काढून सिटी न्यूजला पाठविला आहे. अनेक नागरिकांचा आरोप आहे की या अड्ड्याचे सूत्रधार आहेत बडनेऱ्यातील 4 दबंग व्यक्ती जे कुणालाही न जुमानता हा अवैध व्यवसाय बिंदासपणे चालवत आहेत. आता सर्वांचे लक्ष लागून आहे की या बडनेरा पोलिसांवर हे व्हिडिओ आणि नागरिकांच्या तक्रारीचं गांभीर्य ओळखून कारवाई करणार का, की पुन्हा एकदा दुर्लक्ष करत अड्ड्यांना पाठीशी घालणार. आपण पाहिलं की बडनेरातील आठवडी बाजारात जुगाराचा हा अड्डा किती बेधडकपणे सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी आता आवाज उठवायला सुरुवात केली आहे. 4 दबंग व्यक्तींनी चालवलेला हा अड्डा पोलिसांच्या निदर्शनास असूनही अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आता पाहायचं आहे म्हणजेच बडनेरा पोलीस या तक्रारीची दखल घेतात का. सिटी न्यूज या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून राहील. भंडाऱ्याच्या नावाखाली दुकानावर फोन करून धान्य मागून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अमरावतीतील 3 आरोपींनी मिळून दुकानदाराला 18,000चं धान्य घेऊन गंडविले, पण पोलिसांच्या चोख तपासामुळे सर्व आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आलेत. सक्करसाद परिसरातील धान्य दुकानात एक फोन येतो. समोरच्याने आपल्याला भंडाऱ्याहून बोलत असल्याचं सांगितलं. त्याने मोठ्या प्रमाणात गहू, तांदूळ आणि डाळीची मागणी केली. दुकानदाराने विश्वास ठेवत माल गडगडेश्वर परिसरात पाठविला. आरोपींनी माल घेतला आणि पैसे पाठवतो असं सांगून लंपास झाले. पैसे आलेच नाहीत. धोका लक्षात येताच दुकानदाराने कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4) सह कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा आणि 3 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करून तांत्रिक तपास सुरू केला. डीबी शाखेच्या पोलिसांनी तपास करून 3 आरोपींना पकडले. राजेश गोविंदराव मांडवे वय वर्ष 34 राहणार कुंभारवाडा, मनीष सुधाकर राऊतकर वय वर्ष 43 राहणार खरकाळीपुरा आणि गोलू उर्फ गोपीनाथ प्रकाश चव्हाण वय वर्ष 27 राहणार महाजनपुरा या तिघांकडून 18,630 रुपयांचे धान्य माल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपी मनीष राऊतकर हा तडीपार असूनही त्याचा गुन्ह्यात सहभाग होता. कोल्हापूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 10 गव्हाचे पोते, नंतर 2 तांदूळाचे आणि 2 डाळीचे हे चोरी गेले होते. तर आम्ही आता ते 3 आरोपी डिटेक्ट केले आहेत. राजेश गोविंद मांडवे, नंतर दुसरा आहे मनीष सुधाकर राऊतकर आणि चौथा आहे गोलू उर्फ गोपीनाथ प्रकाश चव्हाण. ह्या तिघांनी 10 गव्हाचे पोते, 2 तांदळाचे आणि 2 डाळीचे पोते रिकव्हरी आम्हाला दिली आहे व सदर कारवाई कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन यांनी केली आहे. ही यशस्वी कार्यवाही पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या कार्यवाहीत क्राईम पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खैरकर, कर्मचारी राम लोखंडे, देवेंद्र कोठेकर, मंगेश भेलय, विशाल भोसले आणि अमोल नकाशे यांचा सहभाग होता. दुकानदाराचा विश्वास घेऊन अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांना आता कायद्याच्या चांगलाच दणका बसणार आहेत. पोलिसांनी धान्य जप्त करत आरोपींना गजाआड केलं असून यापुढे असे गुन्हे थांबविण्यासाठी पोलिसांची कारवाई निर्णायक ठरत आहेत. अमरावतीकरांनो, शुक्रवार आला की शुक्रवार बाजाराची गर्दी, रस्त्यावर दुकानं आणि ट्रॅफिक जामचा त्रास वाढतोय. मनपाच्या दुर्लक्षणामुळे आता रस्ताच बाजार झालाय आणि नागरिकांचं सुरक्षितेवरचं नियंत्रण सुटलं आहे. अमरावती शहरातील शुक्रवार बाजार, जे आधी एक ठराविक जागेपुरतं मर्यादित होतं, आज ते रस्त्यावर उतरले. शुक्रवारच्या बाजारात आता इतकी गर्दी होते की वाहन चालकांना मार्ग मिळवणं कठीण होतं. विशेषतः जुन्या बायपास मार्ग, जिथं आता दोन्ही बाजूंनी रस्त्यालगत थेट दुकानं थाटली जात आहेत. शहरातील व्यापारीच नाही तर ग्रामीण भागातील दुकानदारही धाव घेत आहेत बाजारात दुकानं थाटण्यासाठी. जागेची कमतरता, नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाची झोपलेली यंत्रणा यामुळे बाजाराचा व्याप रस्त्यावर पसरलाय. दुपारचं दृश्य जरी शांत वाटलं तरी संध्याकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत इथे गोंधळ, गर्दी आणि ट्रॅफिक जाम सामान्य गोष्ट बनली आहे. त्यात भर म्हणजे या गर्दीत मोबाईल चोरीचे प्रकार सतत घडत आहेत. फ्रेजरपुरा पोलीस गस्त घालत असले तरी चोरटे बाजारात आपल्या डावपेचात यशस्वी होतात. या परिसरात फिश हब नावाची इमारत गेली अनेक वर्ष सज्ज असली तरी अद्याप श्री गणेशात झालेला नाही. ही इमारत जर वापरात आणली गेली असती तर आज हा बाजार रस्त्यावर उतरला नसता, हे नक्की. शुक्रवार बाजार म्हणजे अमरावतीचा एक परंपरा असलेला हक्क, पण रस्त्यालगत उभं राहिलेलं हे बाजार आता धोका बनू लागलंय. वाहतुकीचा गोंधळ, चोरीचे प्रकार आणि व्यवस्थेचा अभाव हे रोखण्यासाठी मनपाने आता तरी जागं व्हावं. चक्क सकाळच्या वेळी गोवंशाची तस्करी, वाहन चालकाचा थरारक पळपाट, गोवंशकांनी केला पाठलाग आणि पोलिसांची कारवाई. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली थरारक घटना. पाहूया सविस्तर वृत्त. 2 मेच्या सकाळी कठोरा बुजुर्ग टाकळी गावाजवळ एक बोलेरो पिकअप वाहन संशयास्पदपणे जात असल्याचे गोरक्षकांच्या लक्षात आले. या वाहनाचा पाठलाग करण्यात आला आणि अखेर टाकळी गावाजवळ वाहन अडविण्यात आले. हा पाठलाग थरारक होता, कारण या वाहनाला एक स्कॉर्पिओ टोचन करत होती. विशेष म्हणजे अडविलेल्या बोलेरो पिकअप मध्ये कोणतीही वाहन क्रमांक नव्हता आणि आतून 15 गोवंश प्राणी सापडले. सुरक्षकांनी तात्काळ नांदगाव पेठ पोलीस ठाण्याला कळविले आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहन चालक पडून जाण्यात यशस्वी झाला, मात्र गोवंशाला तात्काळ गाव फाउंडेशन श्री भगवान परशुराम गोशाळेत हलविण्यात आले. सध्या नांदगाव पेठ पोलिसांकडून वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अधिक तपास सुरू आहेत. 15 निष्पाप गोवंशाची सुटका, परंतु तस्कर अजूनही फरार. नांदगाव पेठ पोलिसांचा तपास सुरू आहे. गोवंश तस्करीचा हा प्रकार म्हणजे समाजात अजूनही काळोख्या छायेत घालणारा धंदा आणि त्याचा शेवट करण्यासाठी गोरक्षक व पोलिसांनी एकत्र येणं आज अत्यंत गरजेचं झालंय. आज पश्चिम विदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे भाजप सरकार विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने 6 महिने उलटूनही पूर्ण न झाल्याने शेतकरी संतप्त झालेत. याच्या समर्थनार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पश्चिम विदर्भात भव्य ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केला. भातकुली तालुक्यातील वडणी गावातून हा ट्रॅक्टर मोर्चा निघाला तर अमरावतीतही ट्रॅक्टर मोर्चा मोठ्या प्रमाणात काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झालेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला असून भाजप सरकारवर आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप या मोर्चात करण्यात आला. या मोर्चाने पश्चिम विदर्भातील राजकीय वातावरण तापवले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढेही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
जय भवानी, जय भवानी. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी निराधारांच्या खात्यामध्ये, निराधारांच्या खात्यामध्ये लाडके बहिणींना 2100 रुपये, लाडके बहिणींना 2100 रुपये. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाकडे आता सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. परतवाडा येथील प्रसिद्ध वाघमाता संस्थांच्या बगीचात आज एक दुर्दैवी घटना घडली आहे. एक 50 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. परतवाडा शहरातील सिद्धक्षेत्र वाघमाता संस्था नेहमीच भाविकांच्या उपस्थितीने गजबजलेली असते. मात्र शुक्रवारी सकाळी सुमारे 11 वाजता याच संस्थेच्या बगीचामध्ये एका व्यक्तीने फाशी घेऊन आपले जीवन संपविले. ही हृदयद्रावक घटना उघडकीस येताच वाघमाता संस्थेचे अध्यक्ष अरुण दीक्षित यांनी तातडीने परतवाडा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सूचना देऊन मृतदेहाला स्पर्श करण्यास मनाई केली. घटनास्थळाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी सूचना देऊन मृतदेहाला स्पर्श करण्यास मनाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव उमेश बोर्डे असून ते व्यवसायाने ड्रायव्हर होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. उमेश बोर्डे यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेश मस्के आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला असून पोलीस या आत्महत्येच्या कारणाचा कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. परतवाडा येथील सिद्धक्षेत्र वाघमाता संस्थान याच्या बगीचामध्ये एक 50 वर्षाच्या इसमाने फाशी घेण्याची घटना झालेली आहे. सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडलेली या घटनेमध्ये मृतकाचे नाव उमेश बोर्डे असून तो कंट्रोलच्या घराच्या बाजूला राहते आणि येथे सकाळी 11 वाजता संपूर्ण नागरिकांची गर्दी जमली होती. येथे वाघमाता संस्थानचे अध्यक्ष अरुण दीक्षित यांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली. यानंतर लाशचा पंचनामा करून डेड बॉडी ही उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही कळले नाही. मी कॅमेरा पर्सन धीरजसोबत हितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाडा. ही होती परतवाडा येथील वाघमाता संस्थानमधील दुर्दैवी घटनेची माहिती. पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच आत्महत्येचे कारण समोर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सिटी न्यूज. श्री संत आसारामजी बापू यांच्या प्रेरणेतून चालणाऱ्या श्री योग वेदांत सेवा समिती परतवाडा अचलपूरच्या आश्रमाच्या वतीने महामहिम राष्ट्रपतीपासून ते महाराष्ट्र गुजरातच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालापर्यंत देशाच्या अनेक सर्वोच्च पदाधिकाऱ्यांना आश्रमाच्या सुरक्षतेसाठी एक निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदन अचलपूरचे एसडीओ यांच्या मार्फत देण्यात आला आहे. आज जो हम सुन रहे हैं कि एक मोटर आश्रम खाली करने के लिए शासन की ओर से नोटिस दी गई, ये सुन के मैं और हमारा पूरा परिवार, साधक परिवार बहुत व्यथित है, क्योंकि ये आस्था का, श्रद्धा का विषय है. और सच्चाई अगर शासन देखे तो आश्रम की ओर से आज तक के जो भी सेवाभावी काम जो होते हैं, जैसे कि जब भी नैसर्गिक आपत्ति आई, चाहे वो भूकंप रहो, महापुर रहो, तो वहाँ तक के भी बापू की मदद गई हुई है. और आज लाखों लोग साधना में लगे हैं. एक मानवतावादी दृष्टिकोण से शासन ने ये फैसले पे विचार करना चाहिए कि आश्रम देश हित के लिए, धर्म हित के लिए कितना महत्व का है. ये सुन के हम व्यथित है और हमारी शासन से यही मांग है कि आश्रम कायम रहे. वहाँ पर जो सेवाभावी काम चलते, जो सच्ची मानवता सिखाती है, नए बच्चे जो है संस्कार वहाँ से मिलते हैं. बच्चों के स्कूल आदि के जितने भी सेवा कार्य है बापू जी के, तो एक प्रगतिशील है, सराहनीय है. हमारी विनती यही है कि शासन इस पर पुनर्विचार करे, स्टेडियम के लिए और कहीं जगह ढूंढे और आश्रम कायम रहे. हमारी भावना है, हम श्रद्धा से वो आश्रम से जुड़े हुए हैं.
शासन उस पर पुनर्विचार का हम विनंती करते हैं। आप सभी को जय श्री राम। अभी रिसेंटली में एक न्यूज़ चल रही है कि 2036 के ओलंपिक्स के लिए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनाने की बात चल रही है, जिसके लिए मोटेरा आश्रम, संत श्री आशाराम जी बापू का आश्रम तोड़ने की भी बात चल रही है, कुछ और आश्रमों को तोड़ने की भी बात चल रही है। तो मेरा ये सवाल है कि क्या ओलंपिक्स के लिए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बनाने के लिए आश्रम को तोड़ना उचित है? जो भारतीय संस्कृति की नींव है, जहाँ लाखों लोग आकर, देश विदेश से लोग आकर अपनी आध्यात्मिक उन्नति करते हैं, जहाँ बच्चों के लिए गुरुकुल है, जहाँ गौशाला है, जहाँ गाय माता की सेवा होती है, जहाँ दवा खाने हैं, जहाँ वैद्य भारतीय पद्धति के अनुसार लोगों का इलाज करते हैं, जहाँ जो एक लोगों के जो विश्वास का स्थान है, जो स्पिरिचुअल प्लेस है, क्या ओलंपिक्स के लिए उसको तोड़ना उचित है? क्योंकि अगर आश्रम नहीं, संत नहीं, तो देश भी नहीं है। इसलिए मेरी सरकार से यही प्रार्थना है कि आश्रम को जो तोड़ने का जो विचार है, ये बिल्कुल भी सही नहीं है, ये बिल्कुल भी नहीं होना चाहिए। मेरे जैसे हज़ारों लाखों लोग इस न्यूज़ को सुन के हर्ट हैं, तो मेरी यही प्रार्थना है कि आश्रम को जो तोड़ने का जो प्लान है, ये बिल्कुल भी ऑप्ट नहीं होना चाहिए। श्री योग वेदांत सेवा समितीने शांततामय मार्गाने आपल्या मागण्या मांडत केंद्र व राज्य शासनाला निवेदन दिलं आहे। हा मुद्दा केवळ धार्मिक आस्था नाही, तर सुरक्षतेच्या दृष्टीने देखील महत्त्वाचा ठरत आहे। आता पाहावं लागेल की हे शासन यावर काय निर्णय घेतं। अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातल्या गुरुकुंज मोजरी परिसरात अचानक झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे। काढणीला आलेल्या कांदा पिकाला या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निखाडे। गुरुवारी दुपारी 4:30च्या सुमारास गुरुकुंज मोजरीच्या वातावरणात अचानक बदल झाला। वादळी वाऱ्यासह सूर्यप्रकाश असताना अचानक तुरळक पावसाला सुरुवात झाली आणि काही वेळातच बोराच्या आकारा एवढी गार पडायला लागली। जवळपास अर्धा तास या गारपिटीने परिसराला चांगलंच झोडपून काढलं। सुदैवाने या गारपिटीत जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कांद्यांचे पीक काढणीसाठी तयार होतं आणि अशातच आलेल्या गारपिटीमुळे कांद्यांच्या पिकाला मोठा तडाखा बसला आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मेहनतीचं पीक पाया गेल्याने ते हवालदिल झाले आहेत। अचानक आलेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकदारांचीही चांगलीच तारांबळ उडाली। अनेक दुचाकी स्वारांना रस्त्याच्या कडेला आश्रय घ्यावा लागला। तर ही होती गुरुकुंज मोजरी परिसरातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती। प्रशासनाने या नुकसानाची तातडीने पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मदत करावी अशी आशा व्यक्त केली जात आहे। पुढील बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज। लग्नाच्या वरातीत घडली धक्कादायक घटना। धोत्रा शिंदे येथे डीजेवरून सुरू झालेल्या वादानंतर दोन्ही गटात तुफान हाणामारी। लग्नाच्या सणात एक अनपेक्षित वाद आणि रक्तपात। पाहूया सविस्तर माहिती। धोत्रा शिंदे येथील शांत गावात एका सणाच्या क्षणी एक दुःखद घटना घडली आहे। लग्नाच्या वरातीत वाजणाऱ्या डीजेवरनं दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आणि त्यातून उभा राहिलेला एक मोठा वाद। गावातील एक साधारण संध्याकाळ अचानक रक्ताच्या थारांमध्ये बदलली। हाणामारी एवढ्या प्रमाणावर झाली की लग्नातील 4 ते 5 वऱ्हाडी गंभीर जखमी झालेत। आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ही हाणामारी राजकीय रंग घेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतील गटांमध्ये तणाव निर्माण करीत गेली। कदाचित हे एक साधे तुफान लहान वाद होते, परंतु त्याने पुन्हा एकदा राजकीय मतभेदांमध्ये टोकाचा वाद निर्माण केला। गंभीर जखमांसह वऱ्हाड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने काही जणांना पुढील उपचारासाठी अकोला रुग्णालयात हलविण्यात आलेत। आमच्या गावात लग्नाची मिरवणूक निघाली होती, त्याच्यामध्ये एक डीजेच्या पुढे केबल आलेला होता आडवा, तो वर्त करायला गेलो आम्ही, तर त्याने डायरेक्ट आला आणि आम्हाला ते नंदू ढोकणे, मुकेश शिंदे आणि 2-3 जण आणखी होते आणि त्यांना मला तिथे मारलं आणि घरातही नेलं। आणि मग मी तिथून पळालो आणि यांना बोलावलं, यांना 2-3 मारलं त्यानं आणि मला पण मारलं। धोत्रा शिंदे इथे लग्नाचा जेव्हा नवरदेव निघाला, तर निघाल्यानंतर ज्यावेळेस जी घटना घडली, तर मला माझ्या त्या धोत्र्यातून फोन आले माझ्या कार्यकर्त्यांचे की बा आपला एक मनोज गायकवाड शिवसैनिक याच्यावर दगडफेक केली म्हणून। तर मी जेव्हा शहानिशा केली तर त्याला एवढं बेदम मारलं
या लोकांनी ते नंदू ढोकणे त्यांच्या घरासमोर राजकीय वैमानातून झालं किंवा नाही झालं मला त्याची कल्पना नाही आहे, पण प्रत्येकजण पक्षाचा आपला हेतू वापरत असते, प्रत्येकजण पक्षाचं काम करत असते. तर तुमच्या अंतर्गत वाद असतील ते तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी ते तुम्ही वापरायला पाहिजे, पण जिथं एक लग्न कार्य आहे, जिथे नवरदेव निघते, तिथे जर तुम्ही तो जुना डाव काढत असाल किंवा तुम्ही बोलवून घरात कोंडून लहान मुलाला मारत असाल तर ही चुकीचं आहे. आमच्या घराशेजारी लग्न होतं. नवरदेवाची घरात समजा मिरवणूक चालू होती. माझ्या पुतण्यावर डीजेवर होता. वायर तर डीजे लागेल म्हणून थोडासा त्याने वर धरला तर नंदू ढोकण्याने त्याला डायरेक्ट उचललं, घरात नेऊन भरपूर मारठोक केली. त्याच्या डोक्यात बुक्क्या मारल्या, त्याच्या छातीत पोटात बुक्क्या मारल्या सगळ्यांनी मिळून. नंतर माझे छोटे दीर गोपाल गायकवाड आवरायला गेले तर त्यांना बुक्क्या मारल्या, त्यांच्या पाठीत दगडफेक झाली, म्हणजे भरपूर मारलं त्यांना पण. मग त्यांना कसं तरी घरी आवरून घेऊन आले सगळेजण. नंतर माझा नवरा गेला तर 20-25 जणांनी एकट्यावर वार केले. धोत्रा शिंदे येथे ही घटना एक अपघात, राजकीय प्रतिनिधीद्वारे आणि मानवतेचा एक लहान फटका दाखवते. आता देखील प्रशासनाकडून काय योग्य ती कारवाई होईल का हा एक गंभीर प्रश्न आहे. परंतु एक गोष्ट पक्की आहे, अशा घटनांनी आपल्या सामाजिक व राजकीय स्थितीच्या चांगल्या भविष्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सावट अजूनही कायम आहेत आणि याच गंभीर परिस्थितीवर लक्ष वेधण्यासाठी अकोल्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून काढण्यात आला एक धडाडीचा ट्रॅक्टर मोर्चा. पाहूया सविस्तर वृत्त. विदर्भातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, कर्जबाजारीपणा आणि सरकारच्या झोपलेल्या यंत्रणेला जागा करण्यासाठी शिवसेना उभाटा गटाने विदर्भात 6 जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन केलं. अकोल्यात हजारो शेतकऱ्यांसह क्रिकेट क्लब मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हातात झेंडे, तोंडात सरकार विरोधी घोषणाबाजी आणि डोळ्यात शेतकऱ्यांच्या व्यथांचा आक्रोश. शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल माफी, पीक विमा आणि आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना यासारख्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या मोर्चात आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरदस्त टीका केली. निवडणुकीआधी फिल्मी हिरो प्रमाणे भाषण करून घोषणांचा पाऊस पडला, पण आजही शेतकऱ्यांचा 7-12 कोराच आहे, असा थेट आरोप आमदार देशमुख यांनी केला. जवळपास 10 ते 15 हजाराच्या वर शेतकरी या ठिकाणी 500 ते 700 ट्रॅक्टर घेऊन गावातून 45 डिग्रीच्या तापमानामध्ये उपाशी तापाशी ह्या ठिकाणी शहरामध्ये आंदोलनासाठी आपला 7-12 कोरा करण्यासाठी दाखल झाले. एक आत्महत्याग्रस्त कुटुंब सुद्धा आपल्या लहान बाळाला घेऊन या ठिकाणी आले. आम्ही त्या कुटुंबाला विचारलं, आपण कसे काय एवढ्या उन्हामध्ये आल्या? त्या महिलांनी सांगितलं असेल, माझा पती जरी गेला असेल परंतु ह्यानंतर कोणती महिला विधवा झाली नाही पाहिजे, कोणत्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे. कारण की पतीची आत्महत्या झाल्यानंतर कुटुंबाचा कसा उद्ध्वस्त होते. माझ्या मुलाची परिस्थिती काय, माझी परिस्थिती काय, मी मुलाला जेवू घालू का त्याचं शाळेचं शिक्षण करू. म्हणून विदर्भातल्या ह्या महाराष्ट्रातल्या कोणत्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही पाहिजे, म्हणून या कर्जमाफीसाठी मी ह्या ठिकाणी आले. त्या महिलांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या. देवेंद्रजी, आपण निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या गप्पा केल्या, मोठमोठ्या घोषणा केल्या. शेतकऱ्याचा 7-12 आम्ही कोरा 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 करू. एखादा फिल्मी हिरो जसा भाषणामध्ये सांगतो तशा पद्धतीने आपण फिल्मी हिरो सारखं भाषण देत होते. शेतकऱ्याचा 7-12 कोरा कोरा कोरा. आज कुठे गेलं तुमचं ते भाषण? म्हणून देवेंद्रजी, आपण लवकरात लवकर शेतकऱ्याचा दिलेला शब्द पाळावा. शेतकऱ्याचा संपूर्ण 7-12 कोरा करावा. नाही तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ह्या पश्चिम विदर्भातले सर्व लाखो शेतकरी घेऊन ट्रॅक्टर मोर्चा आम्ही नागपूरला काढू आणि विधान भवनाला घेरावं. जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर हिवाळी अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांना घेऊन विधान भवनावर धडक देणार, असा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर घोषणांनी नाही तर कृतीने सरकारने मैदानात उतरायला हवं. जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर हिवाळी अधिवेशनात लाखो शेतकऱ्यांना घेऊन विधान भवनावर धडकणार, असा इशारा आमदार देशमुखांनी दिला आहे.
जाता आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीएल चॅनल नंबर 73, आरआरसी 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. ते सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत. नमस्कार.